हॉटेलच्या त्या शांत मखमली कॉरिडॉरमध्ये मयुरी तशीच पाषाणासारखी स्तब्ध उभी राहिली होती. तिच्या हातातील कार्ड की फरशीवर पडली होती, ज्याचा एक हलका प्लास्टिकसारखा आवाज त्या शांततेमध्ये गुंजला. पण तिचे लक्ष त्या कार्डकडे नव्हतंच. तिच्या कानामध्ये फक्त अनिकेतचे ते शेवटचे शब्द आणि तो गूढ आवाज घुमत होता की उद्या सकाळी आपण कोरेगाव पार्कला जाणार आहोत. तिथे काही व्यक्तींना भेटणं बाकी आहे. कोरेगाव पार्क हे नुसतं एका भागाचं नाव नव्हतं, तर मयुरीसाठी ती तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या अंधाऱ्या प्रकरणाची चावी होती. तिने अत्यंत थरथरत्या हाताने जमिनीवर पडलेलं कार्ड उचललं. कसं तरी ते दरवाजाच्या सेन्सवर स्वाईप केलं. खटका झाला आणि ती आतमध्ये शिरली. दरवाजा बंद करून तिने आतून कडी लावली आणि दरवाजाला पाठ टेकवून ती अंधाऱ्या रूममध्येच खाली कोसळली. तिचे श्वास कोंडले होते. छातीत इतकी धडधड वाढली होती की तिला वाटलं तिचं हृदय आता बंदच पडेल. अनिकेतला कोरेगाव पार्कबद्दल कसं माहिती झालं? तो तिथे कोणाला भेटायला घेऊन जाणार आहे? काय त्याला सगळं समजलं असेल का? नाही. जर त्याला समजलं असतं तर त्याने मला आजच विचारलं असतं, तो माझी परीक्षा घेतोय का? मयुरीने डोळे मिटले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे घामाचे थेंब जमा झाले होते. पुण्याच्या या शहरामध्ये तिने तिची जी ओळख गेल्या 10 वर्षांपासून लपवून ठेवली होती, ती एका नाजूक धाग्यावर लटकत होती. ती उठली, बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर आली. रात्रीचा पुण्याचा गार वारा तिच्या चेहऱ्याला लागला, पण तिच्या मनातील आग शांत होत नव्हती. तिनं ठरवलं की ती उद्या सकाळी अनिकेतसोबत जाणारच नाही. ती काहीतरी आजारपणाचं कारण सांगेल किंवा पहाटेच मुंबईची बस पकडून निघून जाईल. पण तिला माहिती होतं, अनिकेत आता जुना अनिकेत राहिला नव्हता. तो बिझनेस हेड होता. जोपर्यंत त्याला हवं ते मिळत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नव्हता. दुसऱ्या बाजूला रूम नंबर 1111 मध्ये अनिकेतने आपल्या जोधपुरी सूटचे बटणं सोडवले आणि तो बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये त्याचा वैयक्तिक फोन होता. त्याने एका नंबरवर डायल केला. 2 रिंगनंतर समोरील व्यक्तीने फोन उचलला. हॅलो, सावंत सर, बोला, मी माहिती काढली आहे. फोनवरून त्या खासगी एजंटचा आवाज आला, ज्याला अनिकेतने मयुरीच्या पुण्यातल्या जुन्या पत्त्यांचा माग काढण्यासाठी हायर केलं होतं. बोला कदम, काय समजलं? मयुरी जोशी पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये नेमकी कुठे राहायची आणि काय करत होती? अनिकेतने गंभीर आवाजामध्ये विचारलं. सर, ती कोरेगाव पार्कच्या गल्ली नंबर 5 मधील एका जुन्या बंगल्यामध्ये राहायची. पण त्या बंगल्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. गेल्या 10 वर्षांपासून मयुरी मॅडमच्या नावावर तिथे कोणतीही प्रॉपर्टी नव्हती, पण त्या तिथेच असायच्या. आणि सर, तिथल्या आसपासच्या लोकांनी सांगितलं की मयुरी मॅडम तिथे एका लहान मुलासोबत आणि एका वृद्ध महिलेसोबत राहायच्या. तो मुलगा नक्की कोणाचा आहे आणि त्या वृद्ध महिलेशी तिचं काय नातं आहे, हे सरकारी रेकॉर्ड्समध्ये खूप गोपनीय ठेवण्यात आलं आहे. तिथे कोणतरी अशी व्यक्ती आहे जी मयुरी मॅडमच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेली आहे, पण लोकांच्या नजरेपासून दूर ठेवली गेली आहे, कदमने सांगितलं. एक लहान मुलगा? हा शब्द कानावर पडताच अनिकेतच्या छातीमध्ये धस्स झालं. त्याचे डोळे मोठे झाले. मुलगा? मयुरीसोबत एक लहान मुलगा राहतो? हिचं लग्न झालं नाहीये तर मग तो मुलगा कोणाचा? काय तिने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपून ठेवावी? अनिकेतने बाल्कनीचा ग्रिलवर हात घट्ट आवळला. ठीक आहे कदम, उद्या सकाळी मी स्वतः तिथे जातोय. मला जे शोधायचं आहे ते तिथेच मिळेल. थँक्यू. त्याने फोन कट केला. अनिकेतच्या डोळ्यामध्ये आता एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आणि अस्वस्थता होती. मयुरी, तू काय खेळ खेळलीस माझ्या आयुष्याची? उद्या सकाळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. त्या संपूर्ण रात्री अनिकेतच्या डोळ्यांना डोळा लागला नाही. तो बेडवर कूच बदलत राहिला, तर कधी उठून पुन्हा बाल्कनीतून समुद्राच्या अंधाऱ्या लाटा पाहत राहायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याच्या आकाशामध्ये धुक्याची एक पांढरीशुभ्र चादर पसरली होती. कोरेगाव पार्कचा परिसर तसाही झाडांनी वेढलेला आणि शांत आहे. त्यात सकाळी तिथे एक वेगळीच गूढ शांतता असते. ठीक 9 वाजता मयुरी हॉटेलच्या लॉबीमध्ये आली. तिने रात्री ठरवलं होतं की ती पळून जाईल, पण तिची हिंमत झाली नाही, कारण पळणं म्हणजेच गुन्ह्याची कबुली देण्यासारखं होतं आणि अनिकेतचा संशय अधिकच वाढला असता. आज तिने पांढऱ्या रंगाचा साधा ड्रेस घातला होता. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता आणि डोळे रात्रभर न झोपल्यामुळे लाल झाले होते. अनिकेत तिथेच आधीच तिची वाट पाहत उभा होता. अंगामध्ये राखाडी रंगाचा फॉर्मल शर्ट आणि काळी ट्राउझर घातलेला अनिकेत आज नेहमीपेक्षा जास्त शांत आणि गंभीर वाटत होता. त्याचे डोळे मयुरीच्या चेहऱ्यावर खिळलेले होते. जणू काही तो तिच्या मनातलं सत्य वाचण्याचा प्रयत्न करत होता. ते दोघे हॉटेल बाहेर आले. सकाळच्या थंडीमुळे मयुरीचे शरीर किंचित थरथरत होते. गाडीपाशी पोहोचताच मयुरीचा पाय गाडीच्या पायरीवर चुकून घसरला. ती पडणारच होती तितक्यात अनिकेतने अत्यंत वेगाने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या जवळ ओढले.
मयुरी थेट अनिकेतच्या छातीवर जाऊन धडकली. तिच्या केसांची एक बट अनिकेतच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. काही क्षणांसाठी दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले. अनिकेतच्या हाताची पकड तिच्या कमरेवर घट्ट झाली होती. मयुरीच्या हृदयाचे ठोके अनिकेतला त्याच्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. सांभाळून मिस जोशी, अजून आपण साईटवर पोहोचलो नाहीये. त्याआधीच पुन्हा जखमी व्हायचा विचार आहे की काय? अनिकेतने मयुरीच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून अत्यंत संत आणि हळू आवाजात विचारलं. मयुरीने लाजून आणि गोंधळून आपली नजर खाली वळवली. तिने हळूच स्वतःला त्याच्या मिठीतून सोडून घेतलं आणि ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. तिचे गाल हलकेच गुलाबी झाले होते, जे लपवण्यासाठी तिने खिडकीबाहेर पाहायला सुरुवात केली. अनिकेत सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर बसला, पण त्याच्या ओठांवर एक जुनं ओळखीचं हसू होतं. गाडी सुरू झाली. गाडीच्या आतल्या बंद वातावरणामध्ये पुन्हा एकदा मयुरीच्या केसांचा सुवास पसरला होता. अनिकेतने गाडी चालवताना मुद्दाम डाव्या हाताने गिअर बदलताना मयुरीच्या हाताला त्याचा हात चुकून स्पर्श झाला. मयुरीने दचकून आपला हात मागे घेतला. त्या छोट्याशा नकळत झालेल्या स्पर्शाने दोघांच्याही शरीरामध्ये एक विजेची लहर धावून गेली. कॉलेजच्या दिवसांमध्ये ते तासनतास एकमेकांचे हात धरून बसायचे, पण आज त्या स्पर्शासाठी ते दोघे आसुसलेले होते. पण दोघांचेही अहंकार आड येत होते. गाडी जेव्हा कोरेगाव पार्कच्या हिरव्यागार गल्ल्यांमध्ये शिरली तेव्हा मयुरी खिडकी बाहेर पाहत होती. तिचे हात तिच्या बॅगवर इतके घट्ट आवळले गेले होते की तिची बोटं पांढरी पडली होती. गाडी जशी जशी गल्ली नंबर 5च्या दिशेने वळत होती तशी तशी मयुरीच्या छातीतली धडधड ऐकू येण्याइतकी वाढली होती. तिला वाटत होतं की ती आता कोणत्याही क्षणी कोसळेल. अखेर अनिकेतने गाडी एका मोठ्या पांढऱ्या रंगाच्या जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या गेटसमोर आणून थांबवली. गेटवर तांब्याची पाटी होती आणि ज्यावर लिहिलं होतं अनुग्रह. गाडी थांबताच मयुरीने अनिकेतकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये आता भीती स्पष्टपणे अश्रूंच्या रूपामध्ये बाहेर येत होती. अनिकेत, प्लीज, आपण इथे का आलोय? मला नाही जायचं आतमध्ये. चल इथून परत. तिने पहिल्यांदाच व्यावसायिक मुखवटा पूर्णपणे तोडून गयावया केली. तिचा आवाज पूर्णपणे थरथरत होता. का मयुरी? या घरात असं काय आहे ज्याला तू घाबरतेस? हेच ते घर आहे ना जिथे तू गेली 10 वर्ष माझ्यापासून लपून राहत होतीस? आज मला फक्त एवढंच बघायचं आहे की तू मला सोडून कोणत्या जगात जगत होतीस? अनिकेतचा आवाज आता कठोर पण हळवा होता. तो गाडीतून उतरला आणि त्याने मयुरीच्या बाजूचा दरवाजा उघडला. मयुरी बाहेर उतरताना पुन्हा एकदा तिचा तोल गेला आणि यावेळी अनिकेतने तिला सावरताना तिचा हात थेट आपल्या हातामध्ये घेतला. तिची बोटं त्याच्या बोटामध्ये अडकली. तो स्पर्श इतका तीव्र होता की मयुरीला जुन्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा अनिकेतने तिला कधीच एकटं सोडलं नव्हतं. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तिच्या पायातली ताकदच संपली होती. उतर मयुरी, आज या कोड्याचा निकाल लावायची वेळ आली आहे, अनिकेत तिला धरून म्हणाला. मयुरी अगतिक होऊन गाडीतून उतरली. तिची पावले जणू जमिनीला खिळली होती. अनिकेतने तिचा हात पकडून ठेवला होता. तो स्पर्श आज हक्काचा आणि सत्य शोधणारा होता. तो तिला घेऊन बंगल्याच्या मुख्य दरवाजापाशी आला. दरवाजा अर्धवट उघडाच होता. आतमध्ये एका लहान मुलाचा हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज येत होता. तो निष्पाप आवाज ऐकताच अनिकेतची पावलं जागीच खेळली. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने मयुरीकडे पाहिलं, जिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि तिच्या गालांवरून अश्रूंची धार वाहू लागली होती. अनिकेतने मयुरीचा तो थरथरणारा हात अजूनच घट्ट पकडला. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला होता. मयुरीच्या डोळ्यांमधून वाहणारे ते अश्रू सिमेंटच्या पायऱ्यांवर पडत होते. दरवाजाच्या आतून येणारा तो निरागस हसण्याचा आवाज अनिकेतच्या कानामध्ये एखाद्या गूढ संगीतासारखा घुमत होता. तो लाकडी जुना दरवाजा हळूच आणखी थोडा उघडला गेला. मयुरी, तू रडतेस का? आणि तू कोणाचा आवाज लपवण्याचा प्रयत्न करतेस? अनिकेतने अत्यंत संतपणे विचारलं. त्याच्या आवाजात आता कोणताही राग नव्हता, फक्त एक अथांग व्याकुळता होती. मयुरीने आपली मान खाली वळवली आणि ती आवंढा गिळत म्हणाली, अनिकेत प्लीज, मी हात जोडते तुझ्यापुढे. इथून परत चल. हा माझ्या आयुष्याचा असा भाग आहे ज्याचा तुझ्याशी काही संबंध नाही. तू विचारले होतेस ना की मी का गेले? मला स्वतःचं वेगळं जग हवं होतं. हेच आहे माझं जग. आता तरी मला शांततेत जगू दे. अनिकेतने तिच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहिलं. जर हे तुझं हवंसं जग आहे मयुरी, तर मग तुझ्या डोळ्यांमध्ये ही भीती आणि हे अश्रू का आहेत? सुखी असलेली माणसं अशी नजर चोरून रडत नाहीत. त्याने मयुरीच्या हाताचा विळखा सोडला नाही. उलट तो तिला सोबत घेऊन त्या उघड्या दरवाजाच्या आत पाऊल टाकला. बंगल्याचा आतील भाग खूप मोठा आणि जुन्या पद्धतीचा होता. हवेमध्ये चंदनाचा आणि लहान मुलांच्या खेळण्याचा एक संमिश्र असा सुवास येत होता. हॉलच्या मध्यभागी एका मऊ चटईवर एक साधारण 7 ते 8 वर्षांचा लहान मुलगा बसला होता. त्याच्या हातामध्ये काही लाकडी बॉक्स होते, ज्यापासून तो एक मोठी इमारत बनवण्याचा प्रयत्न करत होता. त्या मुलाचे केस अगदी अनिकेत सारखेच विस्कटलेले होते. त्याचा चेहरा गोड होता आणि
त्याची एकाग्र होऊन काम करण्याची ती पद्धत अनिकेतला स्वतःच्याच कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देणारी होती. तो मुलगा त्या इमारतीचा शेवटचा ब्लॉक ठेवत असतानाच दरवाजापाशी झालेल्या आवाजाने त्याने मान वर केली. त्या लहान मुलाने मयुरीकडे पाहिलं आणि त्याचे डोळे चमकले. आई, तो आनंदाने ओरडला आणि हातातले खेळणे टाकून मयुरीच्या दिशेने धावत आला. पण मयुरीच्या शेजारी उभ्या असलेल्या अनिकेतला पाहून त्याची पावलं अचानकच थांबली. तो मुलगा अनिकेतकडे मोठ्या कुतूहलाने आणि आश्चर्याने पाहू लागला. अनिकेत तिथेच जमिनीवर खेळल्यासारखा उभा राहिला. त्याच्या छातीमध्ये एक विचित्र धडधड सुरू झाली होती. त्या मुलाचे डोळे अगदी हुबेहूब अनिकेतच्या डोळ्यांसारखेच पाणीदार आणि तीक्ष्ण होते. हसताना त्याच्या गालावर पडणारी ती पुसटशी खळी अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखा त्याला भास झाला. आई, हे काका कोण आहेत? हे पण तुझ्या ऑफिसमधले आहेत का? त्या मुलाने मयुरीचा ओला कुर्ता पकडत निष्पापपणे विचारलं. मयुरीने लगेच खाली बसून त्या मुलाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. तिने त्याचे विस्कटलेले केस नीट केले आणि तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, हो रे माझ्या सोन्या, हे आईचे बॉस आहेत, मिस्टर अनिकेत. आम्ही एका कामानिमित्त इथं आलोय. अनिकेत तिथेच गुडघ्यावर बसला. तो त्या मुलाच्या अगदी जवळ आला. त्याच्या मनामध्ये या प्रश्नांचं एक प्रचंड मोठं वादळ निर्माण झालं होतं. हिचं लग्न झालं नाही तरी हा मुलगा हिच्यासोबत राहतोय. हा मुलगा नेमका कोणाचा आहे? या बंगल्याचं आणि मयुरीचं काय नातं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मुलाचा चेहरा त्याच्याशी इतका काय मिळता जुळता आहे? तुझं नाव काय आहे बेटा? अनिकेतने अत्यंत हळूवार थरथरत्या आवाजामध्ये त्या मुलाला विचारलं. त्याचा हात नकळतपणे त्या मुलाच्या गालाला स्पर्श करण्यासाठी पुढे गेला. पण मयुरीने अत्यंत वेगाने त्या मुलाला थोडं मागे ओढलं. तिची ही कृती अनिकेतला खटकली. त्याचं नाव अंशुमन आहे. मयुरीने अनिकेतची नजर टाळत म्हटलं. तिचा आवाज कोरडा करण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तिचे डोळे अजूनही तिची भीती उघडी करत होते. तितक्यात हॉलच्या दुसऱ्या बाजूच्या खोलीतून एक वृद्ध महिला पांढऱ्या साडीमध्ये हातात पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. मयुरीची मावशी, जिने मयुरीला या पुण्याच्या शहरामध्ये गेल्या 10 वर्षांत आसरा दिला होता. तिने अनिकेतकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक दुःखद समाधानाचे भाव आले. शेवटी तू आलास तर अनिकेत, मावशी शांत आवाजात म्हणाली. मावशी प्लीज, काही बोलू नका. मयुरी जवळजवळ ओरडलीच. तिच्या आवाजातली अगतिकता आता पराकोटीला पोहोचली होती. अनिकेत जमिनीवरून उठून उभा राहिला. त्याने मावशीकडे पाहिलं आणि मग मयुरीकडे. मयुरी, तू जितकं लपवण्याचा प्रयत्न करशील तितका हा सस्पेन्स मला वेड लावेल. हा मुलगा कोणाचा आहे? तू 10 वर्षांपूर्वी मला सोडून इथे का आलीस? मला आज या बंगल्यातून बाहेर पडण्यापूर्वी सत्य हवं आहे. मयुरी, मी अजूनही तुझ्यावर. अनिकेतने आपले वाक्य अर्धवट सोडले. त्याचे डोळे आता लाल झाले होते. मयुरीने अंशुमनला मावशीच्या हवाली केले. मावशी, अंशूला आतमध्ये घेऊन जा. मला मिस्टर अनिकेत यांशी बोलायचं आहे. मावशीने अंशुमनचा हात पकडला आणि ती त्याला आतल्या खोलीमध्ये घेऊन गेली. अंशुमन जाता जाता मागे वळून अनिकेतकडे पाहत होता. जणू काही जुनं नातं त्यालाही ओढत होतं. हॉलमध्ये आता फक्त अनिकेत आणि मयुरी उरले होते. बाहेर पुण्यातलं धुकं आता बंगल्याच्या खिडक्यांमधून आत डोकावत होतं. अनिकेत, तू विचारतोस ना की हा मुलगा कोणाचा आहे? मयुरीने त्याचा शर्ट पकडत त्याला खिडकीपाशी ओढले. तिच्या डोळ्यांमध्ये आता एक वेगळा संताप आणि वेदना होती. हा मुलगा एका अशा सत्याचा भाग आहे जे जर मी आज उघडं केलं तर तुझी ही मोठी कंपनी, तुझं हे करिअर, तुझं हे आजचं आलिशान जग एका क्षणामध्ये उद्ध्वस्त होऊन जाईल. तुझी तयारी आहे का ते सत्य झेलण्याची, की तूही नेहमीप्रमाणे स्वतःच्या इगोमध्ये जगणार आहेस? अनिकेत मयुरीच्या इतक्या जवळ होता की त्याला तिचा श्वास आणि तिचे अश्रू स्पष्ट जाणवत होते. ती कोणतं रहस्य लपवत होती? तो लहान मुलगा अंशुमन नेमका कोणाचा अंश होता? मयुरीने अनिकेतला वाचवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची कोणती मोठी आहुती दिली होती? रहस्य आता पूर्णपणे उघडं झालं नव्हतं, पण त्याचा एक पदर मात्र अनिकेतच्या हाती लागला होता. कथेचा हा 7वा भाग एका अत्यंत थरारक, भावनिक आणि रहस्यमय वळणावर थांबला होता. पुण्याच्या या जुन्या बंगल्यामध्ये दडलेली ही जुनी गोष्ट आता कोणत्या नवीन प्रवासाला निघणार आहे हे येणारा काळच सांगणार होता.